अकोल्यात गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन। अकोला जिल्ह्यात गोरेगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जाणे येण्याचा रस्ता बंद झाला असून शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतीची मशाल व पेरणी कशी करायची असा प्रश्न गोरेगावच्या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी निवेदन दिले असून निवेदनातून शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे। यावेळी गोरेगाव येथील शेतकरी यावेळी उपस्थित होते। तर गेल्या काही महिन्यापासून शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे गोरेगावच्या शेतकऱ्यांचा शेतात ये जा बंद झाला आहे। त्यामुळे आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही ग्राम गोरेगाव बुजुर्ग येथील सर्व शेतकरी जे आमचं जवळपास 750 हेक्टर शेती आहे, या शेतीमध्ये रस्ता नसल्यामुळे तो रस्ता बंद पडल्यामुळे त्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे आमच्या शेतामध्ये आम्हाला आमच्या शेताची कुठलीच मशागत करता येऊन राहिली नाही। आणि आता पाऊस पडल्यामुळे तोंडावर पेरणी आली, पेरण्यालासुद्धा शेतात जाता येत नाही। ही आमच्या शेतकऱ्यांची फार मोठी समस्या त्या रस्त्यामुळे निर्माण झालेली आहे। आम्ही याआधी ग्रामपंचायतलाही निवेदन दिलं, पण आमची दखल कोणीही घेतलेली नाही। म्हणून आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत येऊन त्यांना हे निवेदन द्यावं लागलं, जेणेकरून शासनाच्या मार्फत तरी आमचा हा जो प्रश्न आहे रस्त्याचा, जीवन मरणाचा आमचा जो प्रश्न आहे हा सुटला पाहिजे। याकरिता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यात हीच आमची एकमेव मागणी आहे की आम्हाला आमचा रस्ता योग्य रीतीनं दुरुस्त करून मिळावा, की त्या रस्त्यावरचं अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे आणि तो रस्ता आमच्या शेतामध्ये जाण्याला योग्य झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे।